प्रकरण बघू. पूर्वी परशुरामानं पुष्कराने हा समजावला. त्याच्यावेळी राजधर्माचं वर्णन केलं आहे. राजा हा प्रजेचा रक्षक, शत्रूंचा नाशक व दंडाचा योग्य उपयोग करणारा आहे. धर्ममार्गावर असलेल्या सर्वांचा मी रक्षण करीन याची खात्री त्यांनी प्रजेस द्यायला हवी. राज्यभार स्वीकारल्यावर 1 वर्षाने या राज्यारोहण विधी राजाजवळ ज्योतिषी, पुरोहित, राज्यशास्त्रीय विषय चांगला जाणारा मंत्री हवे. राजाच्या वेळी चांगल्या पवित्र शासनावर राजाने बसावे. त्या दिवशी राजाने उपवास धरावा. पुरोहिताने इंद्राची शांती करावी. राजाने मंत्रपाठपूर्वक अग्नीत हवन करावे. निरनिराळे वैदिक पाठ करावे व स्वस्थ यन शांत पाठ करावे. यज्ञाच्या दक्षिणेस कलश स्थापून त्या अपराजिता देवाला आवाहन करावे. मग आचार्य कलशाने राजास अभिषेक करावा. यजुर्वेद व अथर्ववेद ब्राह्मणांकडून राजाला तिलक करावा. नंतर सर्वोपदेश कलशात राजाने स्वतःचे रूप पाहावे. राजाला राज्यकार्यात मदत करणारे मंत्री यांच्या विषयात पारंगत असावेत. प्रहर हा राजाचा अंगरक्षक सतत शास्त्रसज्ज असावा. दरबार लेखक चतुर्लेखक असावा. धनादेश चांगला रत्नपारखी असावा. राज्यवैभव, राज्याभिषेक, राज्याध्यक्ष, राज्यवैद्य, राज्याध्यक्ष, गजाध्यक्ष, अश्वाध्यक्ष, दुर्गाध्यक्ष, धर्माध्यक्ष हे सर्व त्या कार्याचे चांगले जाणकार असावे. राजाने गुप्तचराद्वारे राज्यातील संशयाती गुन्हेगार, परदेशी माणसं यावर लक्ष ठेवावे. राजाच्या सेनापती युद्धशास्त्राचा वाकबगार असावा. या राजदूत हा मधुर बोलणारा असावा, पण आपल्या राज्यासाठी निष्ठावान असावा. दुसऱ्या राजाशी बोलणं करताना आपल्या राजाला मदत करणारा असावा. सर्व सेवक मंत्री हे शत्रूला मिळणारे नसावे. राजाने प्रत्येकाला सल्ला तपासून घ्यावा. सर्वांवर विश्वास टाकू नये, पण अविश्वासही दाखवू नये. राजाने किल्ल्यात राहावे. तेथे त्याला दुसऱ्याला त्रास होणार नाही. किल्ल्यात फळे, धान्य यांचा योग्य साठा असावा. किल्ल्यात 6 प्रकारे आहेत: धनदुर्ग, महादुर्ग, नरदुर्ग, वार्षदुर्ग, अंबुदुर्ग, गिरिदुर्ग हे 6 प्रकार आहेत. या सर्वात गिरिदुर्ग हा सर्वोत्तम होय. पूर्व, हट्टशर, देवालय, यंत्रे, आयुधे, जलाशय यांनी पूर्ण असावा.